सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अस्सल न्यूज महाराष्ट्र 24। नमस्कार, मी नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलची मुख्याध्यापिका सौ अर्चना मंगळ। आज आपल्या या शाळेत दिनांक 17 आणि 18 डिसेंबर रोजी आपण खेड तालुक्याचे 52वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे। आजच्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झालेला असून उद्या म्हणजे दिनांक 18 डिसेंबर रोजी समारोपाचा समारंभ संपन्न होणार आहे। आजच्या या विज्ञान प्रदर्शनाला खेड तालुक्यातील जवळपास 141 शाळांनी सहभाग नोंदवलेला असून त्या सर्व विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि असाच प्रतिसाद प्रत्येक वर्षी नोंदवला जावो आणि या वर्षी आमच्या शाळेच्या इथे भरवलेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद नोंदवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। करना चाहते हैं तो हमारे अंदर देश प्रेम होना बहुत जरूरी है। उसके कई आयाम हैं। ये जरूरी नहीं कि सीमा सुरक्षा बल में हम शामिल हो जाएं और वहां पर देशभक्ति बताएं, इसकी कोई जरूरत नहीं। आप यहाँ बैठे हो, यहाँ ठीक ढंग से बैठो, वो भी देशभक्ति है। पत्रकार सर यहाँ बैठे हैं, वो अपनी जिम्मेदारी निभाएंगे, वो भी देशभक्ति है। इस डायस के ऊपर जो लोग बैठे हैं वो अपना फर्ज निभाए, वो भी देशभक्ति है। आप पेड़ लगाएं, ये भी देशभक्ति है। तो मेरे विद्यार्थी मित्रों, अगर हम अपना काम ठीक ढंग से करेंगे, मतलब आप मॉडल बना रहे हैं। फुगे सोडल्यानंतर या ठिकाणी सर्व पाहुण्यांना मान्यवरांना विनंती आहे की आपण इनोव्हेटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलची इमारत त्याच्यामध्ये पहिल्या मजल्यावरती दालनामध्ये जे प्रकल्प छोट्या वैज्ञानिकांनी मांडलेले आहेत त्या प्रकल्पाचं दालनाचं रिबिन कापून उद्घाटन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी जोरदार असं स्वागत करायचं। सर्वांनी या ठिकाणी आकाशामध्ये फुगे सोडलेले आहेत। माध्यमिक विद्यालय सायगाव या शाळेतला विद्यार्थी हे प्रोजेक्ट लेझर सिक्युरिटी सिस्टम आहे, जे आपण रक्षण करण्यासाठी घराला किंवा आभूषणांसाठी वापरू शकतो।
विक्रेता आहे. आपल्या बॉल माझ्या शाळेचे नाव मोळ माझे कृष्णा पाळू. माझ्या प्रयोगाचे नाव आहे व्यवस्थापनावर आधारित. पिकाची राखण होती. शेतकऱ्याला रातची आत पाहायला गेलं प्रत्येक शेतकऱ्याला आज रातची लाईट आहे. रातची लाईट असल्यामुळे शेतकऱ्याला वावरात लाईट मिळत नाही. आमच्या भागात खूप रानफळे असतात, जसं की करवंदे, आळू, लिंबू, जांभळे अशी फळे. अशा फळांना खूप काटे असतात आणि आमच्या शाळेचं नाव आहे श्री सुमंत विद्यालय. आमच्या प्रोजेक्टचं नाव मी कुमारी तेजस्विनी संभाजीताई गरी, इयत्ता 9वी ब, कन्या विद्यालय चाकण. मी आज समाजातील स्त्रियांचे योगदान याविषयी भाष्य करणार आहे. माझ्या शाळेचे नाव भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझे नाव राधिका दत्तात्रय कला. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट मेडी. सर, माझं नाव हर्षिका. मी श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आलेली आहे, आळंदी. सर, आपण ज्यावेळी घराच्या बाहेर जातो एखाद्या कार्यक्रमाला किंवा फिरायला आपण गेल्यानंतर माय माझी बोलते तापते हवा, माय